हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं वचलं सर्वदे साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द ईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवापुना पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र इतेनादतो ज्ञानराजा सुपात्र दया आठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सर्व श्रोत्यांना वंदन आणि शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या नित्याच्या ज्ञानेश्वरीच्या उपासनेला प्रारंभ करूया. आपण कालच्या चिंतनामध्ये आपण 8व्या अध्यायातील 8 नंबरच्या श्लोकावरचं भाष्य चालू केलेलं आहे बघायला. त्यातली 82 नंबरची ओळीपर्यंत आपण विचार केलेला होता. माऊलींनी वर्णन करताना अभ्यासाचं महत्त्व सांगायला चालू केलेलं आहे. अभ्यास योग युक्तेन चेतसा न अन्यगामिना परम पुरुषम दिव्यम याती पार्था अनुचिंतयेन. भगवंत त्या परमपुरुषाचं ध्यान करणारा जो असतो तो मृत्यूच्या समयी जो आहे तो परमपुरुषालाच प्राप्त होत असतो. यासाठी 2 साधना सांगितलीत माऊलींनी त्या श्लोकामध्येच. एक म्हणजे अभ्यासयुक्त हो आणि तुझं चित्त दुसरीकडे जाऊ देऊ नकोस, विषयामध्ये भरकडू नकोस आणि नामस्मरण कर, ध्यान कर. अभ्यासाचा अभ्यास म्हणजे काय? नामस्मरण. अभ्यास म्हणजे ध्यान. अभ्यास म्हणजे तत्वचिंतन. काल 3 मुद्द्यावर आपण विचार केलेला होता. नामनिष्ठा, ध्याननिष्ठा आणि तत्वनिष्ठा. आपल्या परमपूज्य सद्गुरूंचंच हे मार्गदर्शन आहे. नामनिष्ठा सांभाळावी, ध्याननिष्ठा सांभाळावी आणि तत्वनिष्ठा सांभाळावी. त्या 3 निष्ठा सांभाळल्यानंतर उरलेल्या निष्ठा ज्या गौण होत राहतात, म्हणजे आमची प्रपंचावर असणारी निष्ठा, माझी नातलगांच्यावरती असणारी निष्ठा, जगाबद्दलच्या प्रतिक्रियेवरती असणारं आपला त्यामध्ये असणारा इंटरेस्ट, या सगळ्या गोष्टी नंतर गौण ठरायला लागतात. पण माऊलींनी वर्णन करताना सदाभ्यास करायला सांगितला. देवी सदाभ्यासे निरंतर चित्ताशी परमपुरुषाची मोहर लावी मग शरीर राहू अथवा जावो. शरीर कुठं पडलेलं आहे, कोणत्या अवस्थेमध्ये आहे याला अर्थच राहत नाही. कारण ते जड आहे आणि पंचमहाभूताचं आहे. पंचमहाभूताचं शरीर पडणारच आहे. मी जरी नाही पाडायचा प्रयत्न केला तरी पडणार आहे. मी मुक्त नाही झालो तरी शरीर पडणार आहे. मी मुक्त झालो तरी शरीर पडणार आहे. मग असं शरीर पडावं की ते शरीर एखाद्या नारळाच्या खोबरं एक बाजूला आणि कवटी तशी बाहेर असते, तसा कवटी सुट्टी झाल्यानंतर जो अनुभव आहे तो वाळलेल्या खोबऱ्याला येत असतो. वाळलेलं खोबरं या शब्दाचा अर्थ आहे साधनेनं आणि अभ्यासानं त्याच्यातला ओलसरपणा गेलेला असतो. म्हणजे ते कोरडं होतं. वाळतं म्हणजे कशानं? आत पाणी असतं, ओलावा असतो, तो विषयासक्तीचा असतो. विषयासक्ती संपली की आतला नारळातला ओलावा संपतो आणि ते नारळ खोबरं एका बाजूला आणि कवटी एका बाजूला असा अनुभव त्यालाच येऊ लागतो. मग शरीर काय पडले काय? लावी मग शरीर राहू अथवा जावो. राहू दे शरीर, राहिलं तर प्रारब्धानं, जाणार असेल तर जाऊ दे. कारण माझं आता सदा अभ्यासानं काय केलेलं आहे, मी चित्ताशी पांगलेलं चित्त मी एकत्र केलेलं आहे असं त्या ज्ञानी पुरुषाला वाटत असतं. त्यात तोच मुद्दा घेऊन पुढे माऊली यांनी बोलतात. चित्ताबद्दल सांगतात बघा, जे नाना गती ते पावे. कशाबद्दल सांगतात बघा? नान्यगामिना चेतसा नान्यगामिना. हा जो श्लोकामधला शब्द आहे त्या श्लोकाच्या शब्दावरती माऊली बोलतात, जे नाना गती ते पावे ते चित्त वरील आत्मयाते. जे नाना गती ते पावविते ते चित्त वरील आत्मयाते. मग कवन आठवी देहाते गेले की आहे.
वरचाच मुद्दा परत परत देहाचा सांगितलेला आहे. देहाची आठव कसा जर राहील शिल्लक, मग देहासक्ती संपल्यामुळं जे चित्त बाहेर पळत होतं ते चित्त जर एकवटलं आणि त्यानं आत्मेयाते वरी वरी वरील आत्मेयाते आत्म्यालाच त्यानं जर माळ घातली. वरणे म्हणजे काय करणे, तर माळ घालणे म्हणजे त्याच्याशी ऐक्य घडवणं आणणं. जर चित्ताचं आत्म्याशी जर ऐक्य जर झालं तर मग नाना गती ते पाविती ते असलेलं चित्त सुद्धा दुसऱ्या बाजूने विचार जर केला तर ते असंही करू शकते. नाना गती ते पाविते म्हणजे मृत्यूनंतरच्या अनेक गती आपल्याला प्राप्त होत असतात. मग तेच चित्त जर आत्म्याला वरलं, भगवंताशी एकरूप झालं तर ते काय होऊ शकतं, मग कवन आठवी देहाते गेली की आहे, मग देह पडलाय काय आहे याची आठवण कशी राहील सांगा बघू. राहतच नाही, शिल्लक राहत नाही. जे चित्त मृत्यूनंतर अनेक प्रकारच्या गतीमध्ये ढकलतं त्याची शक्ती केवढी आहे बघा. त्या अधोगतीला नेऊ शकतं आणि तेच उद्धार करू शकतं. एक उद्धार होतो एकाच गोष्टीमुळं आणि एकाच गोष्टीमुळं आपला अधोगती होऊ शकते. शुद्ध झालेलं चित्त हे आपलं कल्याण करतं, आत्मकल्याण करतं. आणि अशुद्ध असलेलं चित्त संसारामध्ये गुंतवून जन्म मरणाच्या फेरा करायला लावतं. मग हे दोन्ही गोष्टी कुणाच्या हातात आहेत सांगा, तर साधनेच्या म्हणजे अभ्यासाच्या. म्हणून अभ्यासानं नाना गतीला पावणारं जे चित्त आहे ते आत्म्याकडेच वळवलं पाहिजे. त्याच चित्ताने काय करता येतं, आत्मस्वरूपाला माळ घातली म्हणतात माऊली. आणि तर या देहाची आठवण राहीलच कशाला, जर त्यानं आत्म्यालाच वरलं. आत्मा हा वर झाला आणि त्याला वर दिला, वरलं तिनं कुणी, त्या चित्तानं वरलं. त्या चित्ताने आत्मस्वरूपाला जर माळ घातली तर या देहाची आठवण राहीलच कशाला, जे आहे की नाही. कारण अगोदरच तो देहापासून बाजूला गेलेला असतो. देहाबद्दलच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत वास्तव, ते वास्तव त्याला कळलेलं असतं. म्हणजे खरा देह कसा आहे, खरं स्वरूप कसं आहे देहाचं हे कळायला पाहिजे. आपण जसं भगवंताचं खरं स्वरूप आहे, वास्तव स्वरूप तो नित्य आहे, सत्य आहे, हे जे आज आहे अमर आहे, या अर्थानं भगवंताकडे जसं बघतो तसंच देहाकडं आणि देहादी प्रपंचाचं सुद्धा सत्य स्वरूप आपल्याला कळाय. ते आधीपा जाणावे, माऊली मागच्या वेळा म्हणतात बघा. विज्ञान काय करावं असं वाटेल पण विज्ञानाला अगोदर जाणावे, माऊलीने वर्णन केलेलं आहे. संसाराला जाणून घेतलं पाहिजे. खऱ्या अर्थानं जो देह आहे तो देहाचं खरं स्वरूप मला कळलेलंच नसतं. मी म्हणतोय माझ्या देह तेवढा मला कळतोय, दुसऱ्यांची का मला माहिती नाही. खरा विचार केला तर माझ्याच देहाची मला माहिती नसते. काय असायला पाहिजे, खरं स्वरूप देहाचं काय आहे, नाशिवंत आहे, त्याच्यावरती काळाची सत्ता आहे, ते पंचमहाभूताचं आहे, ते उसनवार आणलेलं आहे, त्याला मृत्यू आहे कारण जन्म झालेला आहे, त्याला 6 विकार आहेत, हे कळणं ते म्हणजे देह व्यवस्थित कळणं. आणि नुसतं अभ्यासानं आणि ऐकून कळलं नाही बरं का, रोजच्या जीवनामध्ये ते वापरलं पाहिजे. मला जेव्हा व्याधी सुरू होतात माझ्या देहाला त्यावेळी आपण समजून आलं पाहिजे की देहातल्या 6 विकारापैकी कुठला तरी विकार आता सुरू झालेला आहे. कारण जन्मल्यापासून हे विकारच आहे, आपण त्याला विकार म्हणत नाही. गुटगुटीत पोरग दिसायला लागलं, लहान बाळ दिसायला लागलं, हा शास्त्र म्हणते हा विकार आहे. शास्त्र काय म्हणते, हा विकार आहे. का, शरीराची काय व्हायचं असते, जायते, जन्माला आलं हा विकार आहे म्हणतात ते. आम्ही काय म्हणतोय, जन्माला आलं म्हणजे शुभ गोष्ट घडली माझ्या घरामध्ये, बरोबर आहे का, उभविती गुडिया, शुभ गोष्ट घडली. पण देहाबद्दल खरी गोष्ट जी आहे त्याला विकार आहे. आणि जन्माला पण विकार म्हणलेला आहे. आणि ते तरुणात येते, बालपण असतं, तारुण्यात येतं, त्याला पण विकार म्हणलेले आहेत. विकार म्हणजे आहे त्या गोष्टीमध्ये रूपांतर, बदल होत राहणे. आणि हे बदल चांगले वाईट दोन्हीलाही विकारच म्हटलं पाहिजे. आपण म्हणतो जन्माला आला हा विकार आहे पण तो चांगला विकार मानूया आपण. बाळ गुटगुटी दिसायला लागले, आता बाळ रांगायला लागले, किती आनंद होतोय बघा. पण तो विपरीततेचा विकार आहे ना, असते जायते वर्धतेचा विकार आहे ना, तो ती वर्धत आहे. विपरीतमध्ये त्यानंतर सुरू होतंय, बालपणातून तारुण्यात कधीतरी जातो, रूपांतरित होतो, तारुण्यातून वर्धत्वात जातो, विपरीतमध्ये आहे. आणि नंतर आहेच ना क्षीयते म्हणजे सगळे आजार सुरू होतात, म्रियते म्हणजे मरून जातं. ह्या 6 विकारांना देहाला तोंड द्यावं लागतं. त्यामुळे देह नाशवंत आहे, त्याच्यावर काळाची सत्ता आहे.
तो पंचमहाभूतापासून घेतलेला उसना आहे आणि त्यामुळे तो जन्मतो म्हणून तो मरणार आहे, अशी देहाची ओळख अगदी निश्चयानं ज्याच्याकडे झाली त्यानं देह ओळखला. आणि तो म्हणतो मग कशाला म्हणेल देह जावो अथवा राहू, माझ्याशी काही घेणं देणं नाही. तर कवन आठवी देहा ते गेले की आहे, मग त्याला आठव कसा राहील सांगा बघू, कारण त्याच्या आठवण हा शब्दच गेलेला आहे, आठवण संपलेली आहे. म्हणून तुकोबा सुद्धा म्हणतात चित्ती आयशी देऊ नको आठवण, जेणे तुझे चरण अंतरते. नान्यगामीना चित्त होऊ शकतं ना, चेतसा नान्यगामीना, हे चित्त नाना गतीला पाहू शकतं, मला कुठं वाटेल तिकडे घेऊन जाऊ शकतं. नाना गती ते पाहावे म्हणजे मला कुत्र मांजर सुद्धा करेल, मला पक्षी करेल, मला नरकात टाकेल, मला सत्पुरुष सुद्धा करेल, मला संतांच्या पदवीला नेऊन पोचवेल, मला पुढच्या जन्मात जीवनमुक्तीचा रस्ता देईल, पुढच्या जन्मात मला ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायला लावेल. आपणच विचार केला पाहिजे मला कुठल्या मार्गाला जायचं आहे. मी माझी गती मी ठरवणार आहे, दुसरे कोण ठरवू शकत नाही. भगवंत ठरवत नाही, सद्गुरू ठरवत नाही, संत शास्त्र ठरवत नाही. माझी गती मीच ठरवतो, मला कुठल्या मार्गाला जायचं आहे ते. जशी कर्म असतात तशाच त्याप्रमाणे आपल्याला गती प्राप्त होत असते. म्हणून हे चित्त त्या पद्धतीनं वेगवेगळ्या गतीला घेऊन जाऊ शकतं. म्हणून तुकोबा सुद्धा म्हणतात भगवंता मला तशी आठवण येऊ देऊ नको की ज्यामुळे तुझे चरण माझ्यापासून दूर होतील, म्हणजे मी आत्मस्वरूपापासून बाजूला जाता कामा नये. इथं म्हणतात ते चित्त वरील आत्म याते, त्या चित्तानं जर आत्म्यालाच काय केलं वरलं तर मग काय होईल, देह आठव राहणार नाही. देहाचा कवन आठवी देहा ते गेले की आहे, ते आहे की नाही याच्यात कुठला विचार होणार आहे. त्यामुळं देहाची आठवण कोण करून देतं, माझा देह आहे, मी बाप आहे असं कोण आठवण करून देतं, तर चित्त आठवण करून देतं, अंतःकरण आठवण करून देतं. संसारात जन्म मरणास कारण कोण असतं, तर जन्म मरणास कारण चित्तच असतं. अनेक योनीतून फिरायला लावतं ते विकारयुक्त चित्तच असतं. म्हणून नानागती ते पाविते म्हणून तेच जर काय म्हटलं इथं माऊली, चित्त वरील आत्मयाते, तेच जर आत्मस्वरूपाशी एकरूप झालं तर देहासक्ती निघून जाते. म्हणजे देहावर असलेलं माझं प्रेम निघून जातं. म्हणजे मी जडावर प्रेम केलं, अनात्मावरती प्रेम केलं, आत्म्यावरती नाही. म्हणून माझ्या टरफलावरती प्रेम करण्यात काय अर्थ नाही. गाभा त्यातला जो आहे तो महत्वाचा, टरफल उपयोगाचं नाही, कारण टरफल जाणार आहे आणि आतला जो गाभा घटक आहे तो शिल्लक राहणार आहे, त्याला जन्ममरण नाही. या अर्थानं असं चित्त जर झालं जे देहाला विसरलं, जे विषयांना विसरलं, विषयाचा विसर पळो निश्चयस आणि अंगी ब्रह्मरस ठसावला, तुकाराम महाराज म्हणतात. ह्या विषयाचा निश्चयस असा काय व्हायला पाहिजे, विसर पडला पाहिजे. खरी गोष्ट विसर कशाचा पडायचा आणि आठवण कशाची ठेवायची हेच मुळात लक्षात येत नाही आपल्याला. जे विसरायचं नको होतं ते आपण विसरलेलो आहोत. म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा, देहावरी आदळू. काय म्हणतात, प्राणी कामी भरू, देहाची वरी आदरू. या देहावर आदर ठेवल्यामुळंच मी आत्म्याला विसरलो, मी भगवंताला विसरलो, कारण तो भगवंत माझ्या देहातच राहतो. देह मंदिर आहे, चित्त मंदिर आहे, आणि ह्या चित्त आणि देहाच्या मंदिरामध्ये भगवंताची आत्मस्वरूपाचीच प्रतिष्ठापना करायला पाहिजे आणि त्यानुसारच त्याची पूजा करायला पाहिजे. आत्मदेवाची पूजा करताना कुठल्याही उपचाराची गरज पडत नाही, फक्त त्याच्याकडं अनुसंधानात राहिलं पाहिजे. त्याच्या अनुसंधानात, त्याच्या आठवणीत आपण राहिलो तर बरोबर आपण त्याच्याशी एकरूप होतो. किती सोपं आहे बघा. बाहेरची देवपूजा करणं किती अवघड आहे, पण आत्मस्वरूपाची पूजा करणं किती सोपं आहे. वास्तविक आत्मस्वरूपाची पूजा कशी होईल, पण तरीसुद्धा आपण बोलायचा मुद्दा म्हणून भक्तीच्या भाषेत बोलूया की आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तो आत त्या मंदिरामध्ये, देहाच्या मंदिरामध्ये जो राहतो, हृदयामध्ये राम सर्व सुखाचा आराम, असं माऊली 9व्या अध्यायामध्ये म्हणतात. हा हृदयामध्ये असलेला जो आहे त्याला चित्त वरतो. ते आत्मस्वरूपाशी एकरूप झालं की देह आसक्तीने कामासक्ती निघून जाते. त्यामुळे साधनेमध्ये सहजता यायला हवी. साधन उठून कसं तरी ताणून किंवा प्रेशर देऊन अशी साधना करता येत नाही, तर साधनेत सहजता यावी.
जसे आपले श्वास चालू असतात ना, तर श्वासाप्रमाणे साधनेची आवश्यकता सुद्धा आपल्याला वाटली पाहिजे. माझ्या जीवनाला जितके श्वास गरजेचे आहेत त्यात तेवढेच गरजेचे माझं नामस्मरण भगवंताचं मला गरजेचं आहे. असं ज्या दिवशी त्या चित्ताला वाटेल ना, त्यावेळी ते चित्त कुठल्याच गतीला प्राप्त होणार नाही, त्याची गती संपूनच जाईल. कारण पुढे जाऊन गती संपून जाते. पुढे दृष्टांत दिलेले आहेत. नदीकडे पोचल्या, समुद्रापर्यंत पोचलेली नदी जी असते ती कशी शांत होते, तसाच प्रकार आहे. चित्त जेव्हा आत्मस्वरूपाशी एकरूप होतं तेव्हा त्याला कुठे जायला पुढे जागाच मिळत नाही. म्हणून हे झाले निर्वासन झालेलं, विकाररहित झालेलं चित्त जे असतं ते आत्मस्वरूपाला भेटू शकतं. म्हणून भगवंत म्हणतात, तू असा सगळं घेऊन माझ्याजवळ सगळा संसार घेऊन येऊ नकोस. तुझी देहाची खवले सुद्धा काढून टाक. देहावरले सगळे आभूषण जसे आपण काढतो तसे देह सुद्धा बाजूला कर आणि मग मला भेटायला ये. देहासहित भगवंताला मिठी मारता येत नाही. कुठल्या निर्गुण निराकाराला आपण साकारयुक्त होऊन मिठी मारू शकत नाही ना. त्यासाठी आम्हीच सूक्ष्माने निराकारात्व अंगीकारलं पाहिजे. म्हणून तर म्हणतात निर्वासन झालेलं, निर्विकार झालेलं चित्त जे असते तेच आत्मस्वरूपाला भेटू शकतं. तुका म्हणे होय उपरती चित्ता अंगी सप्रेमता येणे लागे. तुकाराम महाराज बोलताना अगदी व्यवस्थित आपल्याला पटेल आणि आपल्या अनुभवातली गोष्ट ते सांगतात. तुका म्हणे होय उपरती चित्ता, हे चित्त उपरम पावलं पाहिजे. जेव्हा उपरम पावतं ना, अंगी सप्रेमता भक्ती उपजायला सुरुवात होते. चित्ताची उपरमता जी झाली की भक्तीचा निपज होतो. म्हणजे भक्ती जन्माला येण्याला कारण चित्ताची उपरती आहे. उपरती झाली पाहिजे. पायापाशी चित्त तेने भेटी अखंडितो. तुकाराम महाराज काय म्हणतात, तुझ्या पायापाशी चित्त एकदा लावलं ना की मग सगळ्याचा विसर पडतो. हरीने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले. खरा महाराज म्हणतात माझा सगळा संसार विसरून गेला. हरीने माझे हरिले चित्त, चित्ताचं हरण झालं पाहिजे म्हणजे ते नाना गतीला प्राप्त होत नाही. आणि म्हणतात चित्त वरी आत्मयाते, दुसऱ्याला जागा शिल्लक राहत नाही कुणाला हे करावं. तो आत्मा एकटाच राहतो की ज्याला, कारण प्रपंचाचे अनेकत्व जेव्हा संपून जातं तेव्हा हे एकत्वच लक्षात येतं. म्हणून हरीने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले. भार वित्त म्हणजे प्रपंचाचा भार आणि वित्त धन संपत्ती कीर्ती सगळं मी विसरून गेलो, कारण तो देहाशी निगडीत आहे. माझं धन, माझी कीर्ती, माझी संपत्ती, माझी प्रतिष्ठा ही देहाच्या संदर्भात आपण बोलत असतो. अमुक अमुक व्यक्ती, ती प्रतिष्ठित व्यक्ती, अमुक व्यक्तीकडे एवढं धन आहे. व्यक्ती म्हणजे तो देह, एवढंच त्यामध्ये आपली संकल्पना असते. पण हा देह जर बाजूला केला तर हे धन वित्त याचा उपयोग कोणत्या ठिकाणी होतोय सांगा? काहीच होत नाही. म्हणून चित्त ज्या विषयाकडे जातं त्या विषयाचाच आकार धारण करत असतं. मग त्याला जर चांगलाच आकार जर दिला तर, त्याला चांगलंच खाद्य पुरवलं तर, आणि कोणतं खाद्य? भगवंताच्या नादाला लावणे. माझ्या मना लागो छंद नित्य गोविंद गोविंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. आनंदले मन आणि डोळे पाझरती काय? आनंदेले मन पाझरती लोचन, प्रेमे पाझरती लोचन. तुकाराम महाराजांच्या अभंगातली गोविंद गोविंद किंवा माझ्या मना लागो छंद नित्य गोविंद गोविंद, मग गोविंद ती काया. म्हणून जे चित्त अनंत विषयाकडे जाऊन अनंत गतीला मला घेऊन जातं त्या चित्तानं जर प्रेमानं आत्म्याला जर वरलं तर ते चित्र आत्मस्वरूपाशी ऐक्य पावतं. म्हणून चित्त ज्या विषयाकडे जाते तो जर आकार घेणार असेल तर त्याला व्यवस्थित आकार दिला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात या चित्तामध्ये अंतरंगामध्ये कुठले कुठले तरंग उमटतात काय सांगता येत नाहीत. नाना बुद्धीचे तरंग क्षणोक्षणी पालटे रंग, धरू जाता संग तव तो होतो बाधक. कुणाचा संग या प्रपंचातला करावा म्हटलं तर तो बाधकच होतो. कुणाशी करायला जा, माणसं असू देत, वस्तू असू देत किंवा आणखीन जगातल्या काही पदार्थ असू देत, कुणाशी संग जर आत्मस्वरूप सोडून जर आपण करायला लागलो
तर मात्र तो संग बाधकच होतो. कारण बुद्धीमध्ये अनेक विचारांचे तरंग येत असतात. म्हणून या तरंगाशी आपण काय करायला पाहिजे, ह्या तरंगाचा विचार करायचा आणि या तरंगाची लाट होऊ द्यायची नाही. किंवा हे तरंग कोणत्या बाबतीमध्ये जातात हे बघायचं. ते आम्हाला नवीन नवीन जन्माला घालतात का काय तरंग. म्हणून बुद्धीत होणारे विचाराचे तरंग जे आहेत हे साक्षीभावानं पाहिले पाहिजे. म्हणून म्हणतात ते क्षणोक्षणी पालटे रंग. जग म्हणजे बदल, जग म्हणजे परिवर्तन. जगाचा एक स्थायी भाव आहे, न बदलणारा भाव. कोणता? बदलणे हा. न बदलणारा भाव कोणता? तर बदलणे हा. सतत बदलत असतं, सतत बदलण्याप्रमाणे आपण न बदलणं हे आपला स्थायी भाव असला पाहिजे. बदलणाऱ्या तत्वाप्रमाणे, जगात तत्वाप्रमाणे, विश्वाप्रमाणे आपण बदललं नको पाहिजे. कारण माझा मी न बदलणारा आहे. म्हणून या चित्ताला थोडंसं तरी काहीतरी चांगलं द्यायला सुरुवात झाली तर चित्त हे आपल्याला सहकार्य करतो. बघा ना, मला आपण सुरुवात केली, मन लागत नाही, पण तेच मन जर नामात रंगायला लागलं तर ते अधिक गोडी उत्पन्न करून देतं. नाम गोड पुरे कोड सकळही, असं तुकोबा म्हणतात. आता गोड नाम कुणाला? ज्यानं त्याला चित्त वरलं, चित्तानं नामाला वरलं पाहिजे, चित्तानं नामाला पकडलं पाहिजे. ही गोष्ट फार महत्वाची आहे. जर त्या नामाला मनानं चित्तानं जर पकडलं तर ते पुन्हा आपल्याच उपयोगाला, सहकार्याला येऊ शकतं. तुकोबा म्हणतात, थोडे आहे चित्त सहाय्य झाली. अगोदर आहे आपल्याकडनं, आपल्याकडे दिले देवानं सगळं. थोडे आहे चित्त सहाय्य झाली, या परिपूर्णता येईल. चित्ताची सहाय्यता आपल्याला जर प्राप्त झाली तर भाग्याने असे चित्त जर नाशिवंत संसारापासून जर परतलं तर त्या आत्म्याकडेच जातं. अन्य दुसरा रस्ताच नाही. दोनच रस्ते आहेत अंतःकरण व्हायला, प्रभावित व्हायला, चित्त प्रभावित व्हायला. दोनच रस्ते आहेत. एक आहे संसाराचा रस्ता आणि दुसरा आहे भगवंताचा रस्ता. जर संसाराचा रस्ता ज्यानं त्यागला, ज्या चित्तानं, त्या चित्ताला दुसरीकडे जायला आत्म्याशिवाय जागाच नाही. म्हणून माऊली 12व्या अध्यायामध्ये म्हणतात, तैसे भोगातून निघता चित्त मज माझी रिगता, हळूहळू पंडुसुता मीची होईल. कसं? तैसे भोगातून निघता चित्त मज माझी रिगता. आता माऊली इथं काय म्हणतात बघा, नाना गती ते पावविते ते चित्त वरील आत्मयाते. 83 नंबरची उभी आपण बघायला लागलोय. नाना गती ते पावणारे जे चित्त आहे, जर भाग्यानं ते चित्त वरील आत्मयाते, जर आत्म्याला जर त्यानं ओरलं तर देहासक्तीने देहाचा मृत्यू तो अनुभवल कसा, सांगा बघू. देहाला मृत्यू आहे याचा अनुभव तो कसा घेईल? कारण त्याला मृत्यू ही जाणीवच संपुष्टात येणार आहे. म्हणून इथं म्हणलेलं आहे, भोगा आतून निघता. खरी एक चित्तानं गोष्ट करावी. काय करावं? ज्या भोगाला ते चटवलेलं आहे ना, त्याची चटक जी आहे, त्याला लागलेला छंद जो आहे प्रपंचाचा, तो प्रपंचाचा छंद, विषयाचा छंद बाजूला करायचा आणि भगवंताच्या छंदाला लावायचं. एवढंच काम करायचं आहे. साधना म्हणजे, अभ्यास म्हणजे हाच. नान्य चेतसा नान्य गामिना आहे. त्याला अभ्यास योग युक्त करायचा आहे आणि त्याला परमपुरुषाची मोहर लावायची आहे. चित्ताशी परमपुरुषाची मोहर. कालच्या चिंतनामध्ये आपण बघितलंच होतं. याला मोहर लावायची आहे, ती परमपुरुषाची लावायची आहे. म्हणून थोडंसं शांत बसायचं आणि शांत बसून आपल्या श्वासाकडे बघून थोडा वेळ त्या भगवंताला आठवायचं, सद्गुरूंना आठवायचं आणि हळूवार नामाची टकळी सुरू करायची. टकळी म्हणजे काय? नामाचा घोष हळूवार सुरू करायचा. मग काय होईल? ऐसे भोगा आतून निघता. भोग विसरून जाईल. भोग आठवतात त्याला कारण देहासक्ती, विषयासक्ती. दोन गोष्टी आहेत. भगवंत विसरतो याला कारण विषयासक्ती आणि देहासक्ती. म्हणजे भोग, संसारातले भोग आठवण्याला कारण सुद्धा देहासक्ती आणि विषयासक्ती, आणि भगवंत विसरायला कारण सुद्धा विषयासक्तीने देहासक्तीच आहे. 4थ्या अध्यायात आपण बघितलं ना,
जे प्राणी कामिया भरू देहाची वरिया धरू, म्हणून पडला विसरू आत्मबोधाचा. मला जन्मोजन्मी देव आठवेना झाला, कारण प्रत्येक जन्मामध्ये माझं देहाबद्दलची आसक्ती आहे आणि काम म्हणजे विषयासक्ती आहे. म्हणून जर भोगातून जर चित्त निघलं तर ते कुठं जाईल? चित्त मज माझी रिगता. भगवंत काय बोलतात बघा, जर तुझं चित्त माझ्यामध्ये मिसळलं तर हळूहळू पंडुसुता मीची होईल. ते चित्त वेगळं राहणार नाही, ते माझंच स्वरूप धारून करून रिकामं होईल. कारण त्याला दुसरा कुठला एखादी वस्तू किंवा एखादं टार्गेटच राहिलेलं नसतं ना. त्यामुळं भोगातून निघता चित्त मज माझे निघता हळूहळू पंडसुता मीच होईल. का होतं? चित्त वितळायला चालू होतं आणि त्याची वितळलेलं चित्त असतं ते भक्तिरूप होतं, भावरूप होतं. प्रेम पाजरायला लागतं, या चित्तातून प्रेम पाजरायला लागते. आणि भगवंताचा स्थायी भाव कोणता आहे? प्रेम आहे. आपण मागच्या पगाशीच आपण विचार केला की स्थायी भाव कोणता आहे? प्रेम आहे. त्यामुळं प्रेम ज्यावेळी असतं ना, ओतंबून येतं भगवंताबद्दलचं, ते प्रेम जे आहे त्या प्रेमाला भक्ती म्हणतात आणि विषयाबद्दलच्या प्रेमाला आसक्ती म्हणतात. ह्या दोन्हीतला फरक आपण लक्षात घेतला की आपण कुणीकडे वळायचं ते आपल्या लक्षात येतं. म्हणून चित्त जेव्हा थोडंसं का असताना आपल्याला सहकार्याला येतं तेव्हा ते भगवत स्वरूपाला लावता येतं. भगवत स्वरूपाला लावलं की चित्ताचं चित्तपण निघून जातं आणि त्याला चिदपणा प्राप्त होतो, त्याचं चिदत्व जागं होतं. त्याला आपण चिदत्व म्हणतो. चिद म्हणजे ते ज्ञानरूपता त्याच्या लक्षामध्ये येते, जाणीव व्हावी लागते. म्हणून ते भोगातून निघाल्यानंतर हे वितळलेलं चित्त भगवंताकडे प्रवाहित होतं, त्याला भक्ती म्हणतात. हे भावयुक्त झालेलं चित्त असतं. 11व्या अध्यायामध्ये माऊली बोलतात, ऐसा मी एकची परे, एकाच गोष्टीनं मी आतुडे प्राप्त होईन गा अवधारी. ऐक, अवधारी म्हणजे ऐक, आतुडे म्हणजे प्राप्त होईन. तैसा मी एकची परी आतुडे गा अवधारी, जरी भक्ती येऊनी वरी चित्तात गा. काय म्हणतात बघा, जर भक्तीनं चित्ताला आपलंसं जर केलं किंवा चित्तानं आत्मस्वरूपाशी माळ घातली आत्मस्वरूपाला, तर त्यामुळेच एकची परी मी आतुडे, एकाच गोष्टीनं मी प्राप्त होऊ शकतो. कशानं? तर हे चित्त भगवंताच्या नादाला लावलं की नाना गतीला जात नाही. खूप गती आहेत मृत्यूनंतरच्या. कुठे जाईल? नरकात जाईल काय? स्वर्गात जाईल काय? आणखीन कुठल्या पशुपक्ष्यांच्या योनीमध्ये जाईल की आणखीन किड्या मुंग्यांच्या जन्माला जाईल काय? सांगता येत नाही. कितीतरी गती आहे, पण एकच आहे, जी आत्मगती जी आहे त्या आत्मगतीच्या ठिकाणी चित्त स्थिर होतं, कारण त्याला हलणं डुलणं नसतं ना. म्हणून म्हणतात ते, तैसा मी एकची परी आतुडेगा अवधारी, जरी भक्ती येऊनी वरी चित्तात येगा. म्हणजे भोगापासून बाहेर पडलेलं चित्त जे असतं ते परमात्म चिंतनच करत राहतं, कारण त्याला दुसरं काय नसतं. तुकोबाचा अभंग आपण नेहमी म्हणतो, अनेक दुसरे मज नाही आता, नेमिली या चित्तापासून या. चित्तानं माझ्या नेमच केलाय की दुसरं काय तू बघायचं नाहीस. मग काय करायचं? पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. तू दुसऱ्या चित्ता काही करू नकोस. म्हणून चित्ताईशी देऊ नको आठवण, जेणे तुझे चरण अंतरेल. तुझ्या चरणापासून बाजूला जाईल अशी चित्ताला प्रपंचाची आठवण, विषयांची आठवण येऊ देऊ नकोस. विषयांचं चिंतन हेच आपल्याला खड्ड्यामध्ये घालणार आहे, अधोगतीला नेणार आहे. विषयाचं चिंतन, विषयाच्या भोगापेक्षा विषय चिंतन भयंकर आहे, याचं वर्णन केलेलं आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये आपण ध्यायतो विषयन पुसा या श्लोकावरती बघितलेलं आहे की हे विषयाचं चिंतन जे आहे ते विषयाचं चिंतनच आपल्याला अधोगतीकडे घेऊन जातं. एक वेळा खाल्ल्याला बरे बासुंदी, पण बासुंदी अशी आहे, बासुंदी तशी आहे, मला खायची आहे, ती खाणारे त्यांना कशी लागत असेल, या चिंतनामध्ये माणूस अधोगतीकडे जातो. म्हणून इथे विचार केलेला आहे, विषय चिंतनापासून बाहेर पडायचं असेल चित्ताला तर त्याला कुठं लावायला पाहिजे? कुठं? भोगापासून बाहेर पडलेलं चित्त हे परमात्माचं चिंतन करतं, त्याला अनेक दुसरे
मज नाही आता, मला दुसरं काही राहिलेलं नाही म्हणतात ते. मला काय कामच नाही माझ्या चित्ताला, अनेक दुसरे मज नाही आता, नेमिली या चित्तापासून या पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग. आठव नाठव गेले भावा भाव, झाला स्वयंमेव पांडुरंग. आणि तुका मने नेत्री केली ओळखना, तटस्थ ते ध्यान विठेवरी. काय सुंदर अभंगामध्ये सुंदर तत्वज्ञान मांडतात तुकोबा. या तत्वज्ञानाचा अभ्यास आपण जर करायला लागलो तर आपल्या चित्ताला सुद्धा नुसत्या अभ्यासानं शांती मिळेल. नुसत्या अभ्यासानं, बरं काय. जर ते आपण त्याचं पालन केलं तर मग केवढी शांती मिळेल बघा. नुसत्या अभ्यासानं जर एवढी शांती मिळते, अभंग भजनात म्हणायला लागलो आपण, अभंगाचा अभ्यास करायला लागलो तर आपल्याला शांती मिळते. आणि अभंगाचा अंगीकार केला तर विचार करण्यासारखा मुद्दा आहे. म्हणून शुद्ध शांत चित्ताला देह मी असं वाटत नाही. चित्त जेव्हा शुद्ध होतं, शांत होतं, त्यावेळी ते आत्मस्वरूपाच्या जवळ असतं. जोपर्यंत ते अशुद्ध असतं तोपर्यंत संसाराचा, मुलाबाळांचा विचार करत असतं. ते अशुद्ध चित्त असतं. म्हणून शुद्ध चित्त आणि शांत चित्त कधी होतं? ज्यावेळी ते परमात्म्याच्या ठिकाणी लावलं जातं. म्हणून मन नाम घेतलं की मन शांत जसं होतं तसं या चित्ताला एकदा देहाचं तादात्म्य सुटून ते भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहायला लागतं. त्यामुळे भगवंताचीच आठवण तीव्रतेने राहते. मग देहाची आठवण का होईल? माऊली काय म्हणतात बघा, मग कवन आठवे देहा ते गेले की आहे. आठव नाठव गेला भावा भाव, झाला स्वयंमेव पांडुरंग. कुठली आठवण शिल्लक राहत नाही. आठवणीच माणसाला गर्तेत टाकतात. भूतकाळातल्या आठवणी, ताज्या आठवणी, काही तासापूर्वाच्या आठवणी, लहानपणाच्या आठवणी, सगळ्या आठवणीचा पुंजका असतो. आणि या पुंजक्यामुळे चित्त नेहमी बिझी राहतं त्या आठवणीमध्ये. बऱ्याच वेळा म्हणतात विसरणे हाच परमार्थ आहे. काही केलं तरी विसरून जायचं, काही केलं तरी विसरून जायचं. आता विसरून जायचं म्हटलं की विसरणाऱ्या माणसाला तो फायदाच होईल. म्हणजे काही पण विसरायचं वाटते. आम्हाला काल एखादी ओवी कुठेतरी प्रवचनात ऐकली सुद्धा, ते सुद्धा आज आठवत नाही. हा विसर उपयोगाचा नाही, बरं काय. प्रपंचाचा विसर पडला पाहिजे. विषयाचा विसर पडला निशेष, मग अंगी ब्रह्मरस ठसावला, असं तुकोबा म्हणतात. विषयांचा विसर पडला पाहिजे, बायका मुलांचा विसर पडला पाहिजे, नात्या गोत्यांचा विसर पडला पाहिजे, झालेले अपमान विसरले पाहिजेत. कोणीतरी माझी निंदा केली, स्तुती केली, ते विसरलं पाहिजे. स्तुती निंदा आठवण्यासारखं नाही. सुख दुःख झालेली विसरली पाहिजे. विसरणेच आहे. मी माझं विसरलं पाहिजे. मी माझी आईची आठवण विसरले, त्याचे अंतःकरण विसरलं पाहिजे. अंतःकरणाला ती सवय लावली पाहिजे. त्यामुळं आठव नाठव गेला भाव अभाव, काय भाव पण नाही आणि अभाव पण नाही, जाणीव रहित अशी वृत्तीची अवस्था तयार होते. वृत्तीच शिल्लक राहत नाही, वृत्तीच निघून जाते. आणि मग आठव नाठव निघून जातं. जे आठवायचं आहे ते, जे घालवायचं आहे विसरायचं आहे ते, त्या सगळ्याच गोष्टी निघून जातात. आणि काय होतं? झाला स्वयंमेव पांडुरंग. मी मुळचाच पांडुरंग आहे, तो स्वतः मी पांडुरंग आहे असं मला कळायला लागलं. म्हणजे काय झालं? माझ्या आत्मसत्तेची जाणीव मला झाली. मीच माझा सगळं करत असतो, मीच माझ्या जवळ असतो असं आठवायला लागलं. आणि म्हणूनच ते चित्त शांत आणि अधिक स्थिर व्हायला लागलं. नामात हा प्रयोग जरूर करून बघावा, बरं काय. नाम घेताना चित्ताला अशी विषयाची आठवण येऊ द्यायची नाही. आणि आठवण जरी यायला लागली तर त्याला बाजूला सारायची. काल आपण एक उदाहरण घेतलं होतं, लहान बाळ पळते 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 पण त्याला आपण ओढून आणायचं, पळते पळते ओढून जायचं. एखाद्या वस्तूकडे जातं, पदार्थाकडे जातं, व्यक्तीकडे जातं, प्रसंगाकडे जातं, सगळं आठवायला लागतं. या आठवणी चित्ताला अशा संसारामध्ये जागृत करून ठेवत असतात. म्हणून सांसारिक आठवणीपासून स्वतःला बाजूला करणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्यालाच विसर पडला पाहिजे म्हणतात.
म्हणून विषयांचा निश्चित विसर जेव्हा होतो तेव्हा ब्रह्मरस काय असतो याची गोडी कळायला लागते. आणि ती गोडी म्हणून संतांना ती गोडी कळलेली होती. म्हणून त्यांचं लक्ष संसारामध्ये नव्हतं. मुलं बाळं कशी झालीत, किती झालीत, काय बोललीत, काय कोण मेली, कोण आलीत, त्याचा पत्ता त्यांना काय नव्हता. आणि ते झालं ते बरोबर झालं असं म्हणतात ते. का? कारण चित्त हे त्याच त्यांनी आत्म्याला त्या चित्ताने वरलेलं असतं. त्यामुळे ते चित्त सांसारिक पदार्थांना माळ घालायला परत जात नाही. परत जात नाही तिकडं. एकदा झालं बस झालं म्हणतात ते. आता परत जायचं नाही असं ते म्हणतात. म्हणजे नदीचं धावणं उदाहरण आहे बघा, की नदीचं धावणं हे समुद्राच्या दिशेनेच असतं. आणि जर समुद्राच्या दिशेनं असेल ना तर प्रवाहात कमी अडथळे येत असतात. उगीच जर दुसऱ्या दिशेने कुठेतरी धावायला लागलं तर तसं होतच नाही. नदी सरळ समुद्राच्या दिशेने धावत असते. त्यामुळं तिला लहान मोठे दगड, मोठे छोटे डोंगर, पर्वत याची तिला तमाच वाटत नाही. का? तर समुद्राला भेटायचं असतं म्हणून. मला पण आत्मस्वरूपाशी एकरूप व्हायचं आहे, मला भगवंताशी एकरूप व्हायचं आहे. तर व्हायचं असेल तर मी नदीसारखं प्रवाहित झालो पाहिजे आणि माझं टार्गेट समुद्र म्हणजे परमात्मा असला पाहिजे. तसं जीव काय करतो? भगवंता दिशेने चालू लागतो आणि त्याला सहजता प्राप्त होते. आणि नदीचा समुद्राशिवाय जशी गती नसते ती गती काय होते की ती नदीची गती जशी समुद्राच्या दिशेने चालू असते तशी जीवाची गती परमात्म्याच्या दिशेने वाटचाल चालू असली पाहिजे. आणि ही गती शरणागतीमध्ये रूपांतरित झाली पाहिजे. गतीची शरणागती व्हायला पाहिजे. तिथं विनम्रता पाहिजे. नदी जेव्हा समुद्राशी एकरूप व्हायला जाते तेव्हा आपलं सर्वस्व, आपल्यात असणारे सगळी खनिज पदार्थ, आपल्यात असणारा गाळ म्हणजे वाईट गोष्ट, आपल्यात असणारे काहीतरी चांगल्या गढूळपणा, आणखीन काहीतरी त्यांचं चंचलत्व सगळं अर्पण करते समुद्राला. काय आपल्याकडे ठेवत नाही. ह्याला शरण म्हणतात. सोने जैसे सोनिया, पाणी जैसे पानिया, सोने जैसे सोने, तैसा मज धनंजया शरण येतो. 18व्या अध्यायामध्ये उभे आहे. कसा शरण आहे? पाणी जसं पाण्याशी एकरूप होते, सोनं सोन्याशी एकरूप होतंय, तसं तू माझ्याशी एकरूप हो. आता याला चित्त कसं वितळलेलं पाहिजे का नाही? घट्ट जर दगडासारखं चित्त असेल, दगड पाण्यात टाकलं तर वितळतोय का बघा? पण मीठ टाकल्यावर बरोबर वितळतंय, लगेच वितळते. कारण ते प्रवाहितच असतं आणि ते म्हणून वितळतं. म्हणून नदीला समुद्राशिवाय गतीच नसते. फक्त ही गती शरणागतीमध्ये रूपांतरित झाली पाहिजे. मग तिला डोंगराची वगैरे तमा वाटत नाही. म्हणजे नदी समुद्राशी एकरूप व्हावी. वास्तविक नदी समुद्रामध्ये जाते आपण म्हणतो, समुद्रामध्ये लुप्त झाली नाही. लुप्त झाली, समुद्रामध्ये लुप्त झाली चुकीची गोष्ट आहे. उलट म्हणायला पाहिजे, समुद्राशी एकरूप झाली. लुप्त होत नाही बरं का, ती अस्थि रूपानं असतंच. कारण अस्थि हा गुण जो आहे तो भगवंताचा आहे. असणं आहेच, सतत असतं. आम्हाला अंगावर घातलं, सगळं घातलं, माणसाला एका लपवून ठेवला आणि सगळी म्हणाली तू नाही तर, तू नाही तर, तू नाही तर. का? त्याला लपवून ठेवला म्हणून. तो नाही, त्याला माहिती आहे ना मी आहे. तसा आहे तो प्रकार. मी आहे म्हणजे अस्तित्व आहे. तशी समुद्रात गेलेली नदी अस्तित्व राखते असतं तिचं, पण अस्तित्व कसं समुद्राशी एकरूप होऊन असतं. त्यामुळे तो अस्तित्व कोण? समुद्राच्या रूपानं ती अस्तित्वात असते. ब्रह्मस्वरूपाच्या रूपानं ते जीव अस्तित्वात असतो. म्हणण्यातलं आहे. जीव शिल्लकच राहत नाही, नदी शिल्लकच राहत नाही, कारण नदी एकरूप झालेली असते. तसा चित्तानं जर आत्म्याला माळ घातली तर चित्ताला देहाचा आठव राहणार नाही. कसा राहील सांगा? देह पडलाय काय? वरची खवले कधी गळून पडले कळत नाही. सापाला आपली कात कधी पडली कळत नाही. तसं नामामध्ये आणि ध्यानामध्ये सुद्धा जीव एकरूप होतो. पण एकरूप होता होता अनुभव आहेत का बघा कुणाला? घाबरल्यासारखं होतं थोडा वेळ, कारण आपणच संपलो असं वाटतंय. आपण कुठून नाहीच झालो. मग आपण नाहीच झालं तर आपलं कसं होणार? मग मला आता नोकरीवर जायचं आहे आज असं कधीतरी होतं. आता पक्क्या ध्यानात कोण किंवा नामात गेले असतील तर त्यांना आता हा अनुभव आला असेल. बघा आपणच संपलो असं वाटायला लागतंय. खरी अवस्था तीच असायला पाहिजे. आपण संपणे हीच अवस्था. आणि त्यामुळं माझ्यातला मी संपतो, वास्तविक अस्तित्व संपलं असं वाटतं. अस्तित्व संपत नाही. मगाशी म्हणलं नदीचं सुद्धा अस्तित्व संपत नाही. उपाधी संपते.
नदीला नाव होतं, नाव संपलं. नदी जशी समुद्रामध्ये गेली तशी नावच संपलं. तिचं ते परिच्छिन्नत्व होतं, मर्यादित होती नदी, छोटी. मोठी झाली ना व्यापक, संपलं, रूपांतरित झाली आणि मोठी झाली. आणि त्यामुळे तिचं अस्तित्व जे आहे ते अस्तित्व लोप पावल्यासारखं वाटतं. खऱ्या अर्थानं उपाधी जाऊ जाते. आणि उपाधी जावते तेव्हा निरुपाधिक असलेलं चैतन्यच लक्षात यायला लागतं. पण चित्ताने काय करावं? चांगली गोष्ट हीच आहे की त्यानं आत्मस्वरूपाशी एकरूप व्हावं. कारण संसाराशी एकरूप व्हायचा प्रयत्न करून सुद्धा ते एकरूप होतच नाही. कारण चित्ताचं आणि संसाराचं जुळतच नाही. जुळतं कुणाशी माहिती आहे का? त्याचं परमात्म्याशीच जुळतं, आत्मस्वरूपाशी जुळतं. मग जुळणाऱ्याशी एकरूप व्हावं ना. न जुळणाऱ्याशी जुळवायला जातोय म्हणून संघर्ष होतात, म्हणून घटस्फोट होतात, म्हणून भांडणं होतात. ज्याच्याशी जुळत नाही त्याच्याशी जुळवायला जायचं. आपल्यात जो भेद दिसतो ना मोठ्या प्रमाणात, तो भेद जगाच्या दृष्टीत, जगाच्या बाबतीमध्ये तो भेद दिसायला कारणीभूत जे जुळत नाही ते जुळवायला गेल्यामुळं त्याच्यामध्ये काय होतात? क्रॅशेस होतात, क्रॉस होते ते. आणि त्यामुळं झगडे होतात, संघर्ष होतो. आणि म्हणून आपल्याला अस्थिरता सगळी जी दिसून येते जगामध्ये, त्याला कारण हे आहे, ज्याच्याशी जुळत नाही ते जुळवायला जायचं. निसर्ग सगळंच करत असतो, पण कुठंतरी काहीतरी ढगात काहीतरी फवारायचं आणि पाऊस पडायचा, ह्यामुळे वेगळंच काहीतरी घडण्याची शक्यता असते. हाच मुद्दा इथं आहे. उपाधी संपते, परिच्छिन्नता संपते आणि स्वस्वरूपाशी एकरूप होतो. म्हणजे स्वच स्वशी जे एकरूप होतो ते स्वरूप आणि स्वस्वरूप, स्व आणि स्वरूप म्हणजे मी आणि ते स्वरूप दोघे एकच आहोत याची जाणीव व्हायला लागते. आणि त्यांची एकरूपता घडते. आणि एकरूपता घडली की बाकी काय नाही. मग आठव कसा राहील? देह गेला की आहे, कुठं पडलाय, त्याला काय, कुठले काही काही जखमा झालेत काय आता म्हातारपणी, कुठल्या कुठल्या व्याधी आहेत, मग मी जाणार कधी, मी गेलो तर माझं मागच्यांचं कसं होईल, ह्या सगळ्या कल्पना ज्या आहेत त्या कल्पना सगळ्या नाहीशा होतात. म्हणून आठव कवन आठवी देहाते, गेली की आहे. त्याला देहाची आठवणच राहत नाही, कारण चित्तानं भगवंताला वरलेलं असतं. म्हणून आपण थांबूया. आजची सेवा भगवंत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार. विठ्ठल 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 विठ्ठल.